एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड गुड मॉर्निंग। सकाळचे वाजले आहे 6:10 आणि बॅकग्राऊंड चेंज दिसतो आहे कारण का मी आली आहे ऑर्लँडोमध्ये। तर आज तारीख आहे 25 डिसेंबर आणि जसं की मी तुम्हाला काही ब्लॉग्समध्येच बोलली होती, लास्ट ब्लॉगमध्ये किंवा लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्येही बोललेली की न्यूयॉर्कला निघायचं आहे। तर येस, यावेळेची क्रिसमस सेलिब्रेट होणार आहे न्यूयॉर्कमध्ये आणि आज आमची फ्लाईट आहे ऑर्लँडो एअरपोर्ट टू डायरेक्टली न्यूयॉर्क। तर आम्ही आमच्याकडे 2 जण लहान मुलं आहे, जसं की तुम्ही ब्लॉग्समध्ये बघतातच। त्याच्यामुळे मग आम्ही एक दिवस इकडे आम्ही स्टे केलं, काल एक नाईट आम्ही इकडे स्टे केली ऑर्लँडोला आणि आता आम्हाला हॉटेलपासून इकडे 10 मिनिटावरतीच एअरपोर्ट आहे। सो बस आम्ही आता निघतोच आहोत, इकडे चेकआउट करून आता आम्ही एअरपोर्टसाठीच निघणार आहोत। तर असा सगळा प्लॅन आहे आणि आता खाली जाऊन आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे, जो हॉटेलकडूनच इन्क्लूड आहे। तर मग ब्रेकफास्ट वगैरे करून आता निघायचंच आहे आणि इकडे सगळे रेडी झाले, तुम्हाला मी दाखवते, सगळे मस्त रेडी झाले आणि येस, वी आर व्हेरी एक्सायटेड। तर चला आधी पहिला आपण बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे आणि पुढची जर्नी मी तसं तुमच्याबरोबर शेअर करेनच। ब्रेकफास्ट मध्ये आहेत हे मफिन्स आणि हे सगळे इकडे चीज वगैरे ठेवलेलं आहे, बटर चीज आणि इकडे हे आहे योगर्ट आणि प्रिशू काय घेते? येस, हे मिल्क आहे आणि हे सगळे सिरियल्स आहेत। प्रिशा, कुठलं फेवरेट आहे तुझं? कलरफुल। येस, प्रिशा ते घेते आणि इकडे सगळं आहे, चॉकलेट चिप्स वगैरे आणि हे वॉफेल मशीन आहे जिथे आपण वॉफेल करून घेऊ शकतो आणि व्हॉट इज दिस? आणि हे बेकन आणि ग्रेव्ही आहे आणि हे स्क्रॅम्बल्ड एग आहे। शैलेशने स्क्रॅम्बल्ड एग आणि वरती ब्लॅक पेपर टाकला आहे, जसं की हे आहे सगळे पेपर्सचे पॅकेट्स आणि हे केचपचे पॅकेट्स आहेत आणि इकडे कोणाला फ्रूट हवे असेल तर फ्रूट सुद्धा आहेत आणि इकडे हे बन्स आहेत आणि इकडे ब्रेड टोस्ट करून घेता येते। सो या सगळ्या गोष्टी आहेत। ज्यूसची मशीन आहे, इकडे सगळे ऑप्शन आहेत, ॲपल ज्यूस, वॉटर, स्ट्रॉबेरी, किवी, ऑरेंज ज्यूस। तर मी घेते आहे ॲपल ज्यूस। तू सिरियल खातो? येस। प्रिशा कसं आहे? आणि प्रिशा आणि देवांशने मॅचिंग केलंय ना देऊ? येस। गुड मॉर्निंग बोल देऊ, गुड मॉर्निंग। येस, मॉर्निंग। आणि इकडे आम्ही दोघांनी मिळून, शैलेश आणि मी मिळून हे घेतलं आहे, स्क्रॅम्बल्ड एग, बन आणि मफिन आणि ॲपल ज्यूस। येस। सो ही आहे हॉटेलची शटल।
रूमसाठी पार्किंग बुक केलं होतं. तिकडे आम्हाला सांगितलं की आता पार्किंग फुल झालं आहे आणि पार्किंगच नाही आहे. शैलेशने त्यांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी सरळ नाही म्हणूनच सांगितलं. तर शैलेश काय आता करायचं नेक्स्ट? एअरपोर्टला बघूया पार्किंग मिळालं तर आता आमचे तोंडावर सगळीची एक्साइटमेंट आहे ती तर संपली आणि 12 वाजले ती वेगळी गोष्ट आहे. कारण का आता आम्ही डायरेक्टली आता एअरपोर्टला जातोय. माहिती नाही तिकडे पार्किंग भेटेल की नाही. आय होप भेटली पाहिजे, नाहीतरी काही खरं नाही. कारण फक्त आता आम्हाला 1 तास राहिला आहे. आम्ही लवकरच निघालेलो म्हणून 1 तास तरी आमच्याकडे आहे. आणि म्हणजे जर 2 तास आपण एअरपोर्टसाठी लवकर निघावं लागतं डोमेस्टिक फ्लाईटसाठी, आणि 1 तास आम्ही एक्स्ट्रा निघालो होतो. तर लेट्स सी काय याच्यात होतं. सो खूप टेन्शन आलं. आता काय करावं तेच कळत नाहीये. काय करायचं शैलेश? एअरपोर्टला पण नाही भेटली तर बघूया परत इकडे कुठे आजूबाजूला मिळत खरंच म्हणजे एवढं टेन्शन आलंय. आता काय करावं? गाडी घेऊन तर आम्ही आलो आणि आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्ही 1-2 आठवडे अगोदरच हे सगळं प्लॅन केलं होतं. पण लेट्स सी आता कसं एअरपोर्टला पार्किंग मिळते, आणि जरी मिळाली तरी किती लोक जबरदस्त चार्ज मारणार आहे. कारण का खूपच डबल टिबल चार्ज मारतील. पण ठीक आहे यार, मिळू दे. आम्हाला तर तेच आहे की मिळू दे, अदरवाईज फ्लाईटला डिले होणार आहे. सांगते मी तुम्हाला पुढचं सगळे सिच्युएशन. सो फायनली आम्हाला मिळाली पार्किंग एअरपोर्टलाच, आणि थँक गॉड खरंच म्हणजे मिळाली म्हणून. कारण का काल तर लोक क्लोजच होते ना शैलेश, आणि इथे भरपूर स्पेस अवेलेबल आहे. हां ॲक्च्युली आम्ही डिसिजन घेतलं एअरपोर्टला जाऊया. खरं जे काही रेट असेल तर असेल, हो ठीक आहे, बेटर आहे ऑप्शन. तेच ना. मिळालं आम्हाला. कारण का खरंच क्रिसमसचा सीझन आहे त्याच्यामुळे सगळं फुल आहे. तरी पण आम्ही किती दिवस आपण अगोदर केलं होतं ते शैलेश पार्किंगसाठी? 1 वीक केलं होतं. आणि आम्हाला एवढं सडनली येऊन ते लोक सरळ बोलले की नाही पार्किंग अवेलेबल आहे. सो खरंच म्हणजे एवढे सगळे प्लॅन्स असतात आपले. आम्हाला अक्षरशः डोळ्यासमोर अंधार आला होता की काय करायचं, नाही पार्किंग मिळाली तर अक्षरशः काय करायचं. बट फायनली मिळाली. आणि आता आम्ही एअरपोर्टच्या शटलमध्येच आहोत आता डायरेक्ट एअरपोर्टला. तर येस फायनली मिळालं. आणि इकडे देवांश बसलाय. येस आता जर्नी स्टार्ट होणार रिओपची. येस बाबू हाय कर. हाव आर यू? हाव आर यू गाईज? मी बसलीच आहे ना. चलो. सो गाईज आमचं लगेज ट्रान्सफर झालं आहे आणि आता आम्ही सिक्युरिटी चेकिंग करतोय. सो इकडे शैलेश आहेत, सगळं चेकिंग करतायत, चेकिंग करून घेत आहेत. तर बस. आणि आता मग पुढे सिक्युरिटी चेकिंग झालं की मग कुठेतरी निवांत बसायचं आहे. आणि 10 वाजताची आमची फ्लाईट आहे. तर जसं मी मगाशी तुम्हाला बोलली की आमचं सिक्युरिटी चेक वगैरे झालं आणि आता आम्ही बसलो आहोत एअर ट्रेनमध्ये, जे की आम्हाला आमच्या गेटजवळ ड्रॉप करणार. तर खूप गर्दी आहे. आज क्रिसमस आहे तरी पण खूप गर्दी आहे. आम्हाला वाटलं होतं की आज एवढी गर्दी मिळेल, बिकॉज क्रिसमसच्या आधीच लोक जातात, निघतात 2-4 दिवस आधी, 1 आठवडा आधी. पण नाही, आज पण तेवढीच गर्दी आहे. आणि बाहेर व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. आणि मी तुम्हाला या ट्रेनमधली गर्दी पण दाखवते बॅक कॅमेराने.
तर आता आमचा गेट ओपन झाला आहे, बोर्डिंग चालू झालं आहे. आणि जसं की आमच्याकडे लहान मुलं आहे, देवांश आहे आणि ज्यांच्याकडे लहान मुलं आहे त्यांना प्री बोर्डिंग दिलं जातं. तर आम्हाला सुद्धा दिलं आहे, देवांश आहे तर. आणि त्याच्यासाठी जे काही फूड वगैरे आम्ही घेतलं आहे ते पण अलाव केलं आहे, बिकॉज लहान मुलं आहे. तर ही एक गोष्ट खूप चांगली असते इकडे एअरलाईनमध्ये, हे सगळं केलं जातं. तर बस आता निघायचं आहे आणि सुपर एक्सायटेड. सो यस, चला. हाय. फ्लाईट जस्ट टेक ऑफ झाली आणि देवांश ते झोपला आहे आणि प्रेशर पण झोपली. देवांश आणि प्रेशा दोघं पण झोपली आणि तिकडे बघू शकता शैलेश पण झोपले आहेत. कारण का टेक ऑफ जसं होत होतं तसं देवांश घाबरला आणि तो झोपला. आणि जसं की डॉमेस्टिक फ्लाईट आहे त्याच्यामुळे इकडे काही स्क्रीन वगैरे पण नाही आहे एंटरटेनमेंटसाठी, त्याच्यामुळे मग तो कंटाळला आणि मग झोपला. आणि एक बाजूने चांगलं पण झालं, अदरवाईज तो मग खूप रँकी होतो. तुम्ही जर माझे ब्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे, त्याला बाहेर अजिबात जास्त फिरायला आवडत नाही. आणि तेच एक मोठी गोष्ट झाली. आणि मला झोप येत नाही आहे, मी एकटीच जागे आहे, तिघं पण झोपली आहेत. आणि मला वाटतं सगळेच फ्लाईटमध्ये झोपलेच आहे. सो बस. आणि ऊन पण खूप छान पडलं आहे बाहेर, तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळे आज क्लायमेट सुद्धा सनी आहे, तर मग चांगलं आहे. तर मग चला आता डायरेक्ट भेटते तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये. सो हे जे तुम्ही बघता आहात, जे मध्ये उभ्या आहेत कार्ट घेऊन, त्या कार्टमध्ये सगळे स्नॅक्स आहेत. सो हे स्नॅक्स ना पेड आहे, जर तुम्ही कार्डने पे करू शकता आणि तुम्हाला हवे असतील तर घेऊ शकता. सो हे एक ऑप्शन आहे या फ्लाईटमध्ये.